आजच्या दिवसातील तिसरा सामना, एका बाजूला बी ग्रुप तर एका बाजूला असेल ध्रुवी 11. बी ग्रुपच्या कर्णधाराने नाणेफेकी जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम ध्रुवी 11ला. स्ट्राइक एंडवर फलंदाज देवराज भोईर तर नॉन स्ट्राइक एंडवर भगवान भोईर गुळवी. पहिला चेंडू संजयचा राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू स्क्वेअर मारा केला गेला या गोलंदाजाकडनं. वन तर धाव मिळतीये टीम ध्रुवी 11ला. प्रीमियर लीगचं तिसरं पर्व दुसरा दिवस. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय भिनार प्रीमियर लीग 20-25चं हे भव्य दिव्य आयोजन. टीम ध्रुवी 11च्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. चौकार षटकारांच्या हॅट्रिकसाठी सचिनजी भोईर संघमालक यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नेक्स्ट बॉल. आता मात्र परफेक्ट यॉर्कर हाताळला गेलाय गोलंदाज संजय घाटाले याच्याकडनं. वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत. पहिला चेंडू नक्कीच खराब चेंडू हाताळला होता गोलंदाजाने, मात्र तदनंतर केलेलं कमबॅक या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले जणू काही गोलंदाजाने. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे मित्रांनो. एक धाव जोडली गेली या चौथ्या चेंडूवर आणि धाव संख्या असेल ती म्हणजेच बिनबाद 2. हॅलो, भगवान गुलवी यांनी बाउंड्री मारली तर के भोईर त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल. नक्कीच या षटकामध्ये आतापर्यंत विकेट्स प्राप्त केली नाही गोलंदाज संजय घाटाल्याने, मात्र देखणं षटक आतापर्यंत हाताळलंय. पहिला चेंडू नक्कीच अव्वांतर हाताळला होता, तदनंतर 3 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर 2 सिंगल धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल. पंचांचा अधिकृत इशारा येईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या असेल ती म्हणजेच बिनबाद 4. या षटकामध्ये नक्कीच विकेट प्राप्त करता आली नाही गोलंदाजाला, मात्र देखणं षटक हाताळलं. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. नक्कीच आज या स्पर्धेचा आपल्याला चॅम्पियन संघ सुद्धा देखील मिळणार आहे. संध्याच्या सत्रामध्ये रफ अँड टफ मॅचेस आपल्या भेटीस येतील, यामध्ये शंका नाहीये. सनी भगवान जी गुरुवे आहेत त्यांनी जर का चौकार मारला तर देखील के यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर
देवराज गोलंदाज भोईर आलाय, यांनी जर का षटकार ठोकला त्यांच्याकरता देखील के के यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. समीर धामणे ऑन साइडला चेंडू नक्कीच टर्न केला होता आणि एक धाव प्राप्त केली दोन्ही फलंदाजांकडनं. संत गतीने धावफलक पुढे ढकललं जाते दोन्ही फलंदाजांकडनं. इतना मोठे फटके खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल फलंदाजांना. आता मात्र फिंगर रोल केले होते ते यष्टीवर जाऊन दळणारा चेंडू, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता हेच दर्शविताना पंच त्यावर एक सिंगल धाव जोडली गेली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात येथे एक सिंगल धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर समीर गोलंदाज. आता मात्र प्रहार चढवला गेलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होऊन निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मिळतील त्या 6 धावा. मिळतोय फलंदाज देवराज भुईर याच्या बॅट मधनं. काय स्ट्रोक सजविला होता आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. षटकार 6. या षटकाराने धावसंख्या जाऊन डबल डिजिट मध्ये प्रवेश करते म्हणजेच काय तर बिनबाद 12. आणि जुने बॉल जर का कोणाकडे असतील तर आपण इकडे जमा करा विनंती असेल. समीर धामणे या गोलंदाजावर प्रहार चढवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. ज्याच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार आला होता तदनंतर चौथ्या चेंडूवर देखील येतोय हॅन हँडसम षटकार 6. बॅक टू बॅक 2 सिक्सेस पाहायला मिळाले फलंदाज देवराज याच्या बॅट मधनं. आणि प्रत्येक 6 करिता देवराज भोईर यांच्याकरिता ते 500 रुपयांचं पारितोषिक आहे. के के भोईर आणि ऑनलाईन होणार आहेत. इथून जाऊन देवराज षटकारांच्या हॅट्रिकवर असेल ती प्राप्त केली जाईल का. अनेक पारितोषिक लावली जाते या सकाळच्या 17 पासून फलंदाज असतील गोलंदाजांवर. इथनं दबाव असेल गोलंदाजावर. मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले होते तदनंतर पुनश्च एकदा चेंडू हवेत असेल. तिसरा येतो यस. तिसरा षटकार आलाय देवराज याच्या बॅट मधनं. केली देवराज भोईर याने. चांगला समाचार घेतलाय गोलंदाज समीर धामणेचा. धाव संख्या होईल ती म्हणजे तब्बल बिनबाद 24. अजूनही दुसरे षटक असेल मार्गस्थ. समीर धामणे गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र एज अँड गॉन. पहिला धक्का लागलाय. देवराज भोईर बॅक टू द डगआउट. अखेरता जी विकेट ची गरज होती टीम बी ग्रुपला ती विकेट प्राप्त करून दिली आहे समीर धामणे याने. मात्र त्याच्या षटकामध्ये 3 षटकार सुद्धा आले देवराजाच्या बॅट मधनं.
मोठा धक्का म्हणावा लागेल आता मात्र टीम ध्रुवी 11ला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल ती म्हणजे 24. नवीन गोलंदाज आला या गोलंदाजी ट्रॅकवर पवन म्हसकर. पहिल्या षटकामध्ये संजय घाटाळने धावा खर्च केल्या होत्या 4. दुसऱ्या षटकामध्ये समीर धामणे अक्षरशः बरसला होता फलंदाज देवराज, ज्याच्या बॅटमधून त्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले. 19 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण देवराजाला बाद करण्यात यश आले. तिसरं षटक पहिलाच चेंडू पॉईंटच्या क्षेत्रात कट केलाय. चेंडू ऑफ साईडला 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानात. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील दोन्ही फलंदाजांकडनं आणि धावसंख्या होईल ती म्हणजे 1/26. इथनं जाऊन मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच विचार केला जाईल ध्रुवी 11 कडनं, कारण चांगल्या धावा जमा करण्यात यश आले. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा जोडल्या गेल्यात. तिसरं षटक घेऊन आलाय पवन म्हसकर. टीम बी ग्रुप जास्त वेळ मित्रांनो खर्च केला जातोय. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ काय चेंडू हाताळलाय मात्र यावेळेस अक्षरशः थांबवून ठेवलंय फलंदाजाला. परफेक्ट यॉर्कर क्रिकेटच्या पटलावर अस्त्र मानलं जातं. तोच चेंडू हाताळताना पवन गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल देवराज याचा विचार केला तर तब्बल 21 धावा बनवून बाद झालाय. चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. तर मैदानात 2 फलंदाज असतील, भगवान गुळवी असेल तर एका बाजूला असेल गणेश भोईर. पुढचा चेंडू सुद्धा आलाय निर्धाव. वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर नक्कीच 2 धावा प्राप्त केल्या होत्या फलंदाज भगवान गुळवी यांनी, मात्र पुढील 2 चेंडू आलेत निर्धाव. धाव संख्या स्थिर 26. आता मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये गचाळ फंबल केलं गेलंय. 1 धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होईल फलंदाज. भगवान गुळवी बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 4 धावा बनवून बाद झालाय भगवान गुळवी. ही विकेट सॅक्रिफाईस केली आहे आपल्या टीमसाठी, हे महत्वपूर्ण असेल. रितेश भुईर याला मैदानात आणणं गरजेचं होतं. अनेक संघांची रणनीती पाहायला मिळते. अंतिम 3-4 षटकामध्ये जणू काही विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न असतोय, कारण विस्फोटक फलंदाज आहे रितेश भोईर. नेक्स्ट बॉल रितेश भोईर साठी सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक जाईल त्यांच्या मित्र परिवाराकडनं. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कर्णधाराकडनं, कारण महत्वपूर्ण सामना आहे बी ग्रुपचा विचार केला तर. इथून जिंकणं महत्वाचं असेल बी ग्रुप साठी. नेक्स्ट बॉल पवन फुल टॉस चेंडू
ऑन साइडला टर्न केलंय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मध्ये घडलंय. एक धाव जोडली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा अखेरता पूर्ण केल्या गेल्या आहेत दोन्ही फलंदाजांकडनं. गणेश भुईर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे टीम ध्रुवी 11 साठी. क्रिकेटच्या पटलावरील भिनार गाव म्हटलं तर खूप मोठं. भिवंडी सिटीमध्ये असेल, भिवंडी ग्रामीणमध्ये असेल, त्यांचा धमाका सुरू आहे या 2024-25 मध्ये. पुढचा बॉल आता मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावर नक्कीच ट्रॅव्हल होत होता, मात्र डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक सिंगल धाव मिळतीये. तिसऱ्या षटकाची होईल समाप्ती आणि धावसंख्या होईल ती म्हणजे तब्बल 2 बाद 30. दुसरं षटक महागडं आलं असताना तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने कमबॅक करून दिलाय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आपल्या टीमसाठी. आता मात्र या पहिल्या सत्रातील अंतिम षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांकडनं. 15+ धावा बनवल्या जातील का, चांगलं आव्हान उभं केलं जाईल का टीम बी ग्रुप समोर. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज विशाल भुईर. तिसऱ्या षटकामध्ये लगाम लावलाय धावफलकाला. पहिला चेंडू विशाल याचा. आता मात्र फलंदाजापासून कुठेतरी चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाजाचा, मात्र अवांतर चेंडू हाताळला गेलाय. एक्स्ट्रा धाव मिळतीये ध्रुवी 11 या संघाला. नेक्स्ट बॉल विशाल भोईर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू हाताळले गेलेत. दुसरा वाईट चेंडू येतोय विशाल याच्याकडनं. नक्कीच चांगल्या लाईनवर गोलंदाजी हाताळावी लागेल. 2 अव्वांतर धावा आतापर्यंत खर्च केल्यात या चौथ्या षटकामध्ये. इथनं चांगली लाईन हाताळेल का गोलंदाज विशाल. पुण्याच्या एकदा लाईन चेक करावी लागेल पंचांना. या षटकातील तिसरा चेंडू वाईट चेंडू येतोय. आतापर्यंत 3 खराब चेंडू पाहायला मिळाले गोलंदाजाकडनं. नेक्स्ट बॉल. आता मात्र लाईन चांगली होती, लाईन चांगली होती. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात फलंदाज होईल बाद. गणेश भोईर बॅक टू द डगआउट.
नंबर ॲट 5 जगदीश घाटाळ्याला प्राचारण केले गेले मैदानात कर्णधाराकडनं. धावसंख्या असेल ती म्हणजेच 33. पहिले 3 चेंडू नक्कीच खराब आले होते गोलंदाज विशाल भुईऱ्याचे. मात्र चौथ्या चेंडूवर पहिलाच लिगल डिलिव्हरी होता, त्याच्यावर विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला. इथनं सूर गवसलाय गोलंदाजाला. चांगली लेंथ हाताळली गेली आहे मागच्या चेंडूवर. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक सिंगल धाव मिळतीये. धाव संख्या होती ती म्हणजेच 34. एखादा मोठा फटका येईल का या षटकामध्ये? चेंडू हवेत असेल, संधी बनलीये. आणखी एक विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज विशाल भोईर याने. गोल्डन डकचा शिकार ठरलाय रितेश भोईर. गेल्या पावली माघारी येतोय. तर नंबर ॲट 6 मनोज पगारे याला प्राचारण केलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज प्रयत्न नक्कीच करेल, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिले 3 चेंडू खराब आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज विशाल भोईर याचं. त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स. हॅलो चेक. विशाल भुईऱ्याच्या गोलंदाजीवर आपल्याला हॅलो
यस आपण व्यासपीठावर बोलूया. व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय मनोहरजी गुलवी जे जी स्पोर्ट निंबवली 40+ अगदी जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. मी गोरखनाथजी भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हॅलो चेक. नक्कीच पहिल्या सत्राला झाली आहे समाप्ती. धावसंख्येचा थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय भाऊ छिमा गुलवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी विनंती करतोय गोरखनाथजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपण पाहतोय, त्यांना मात्र या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता सुरेशजी भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी गोरखनाथजी भोईर आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुरेशजी भोईर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता मायेची उपद्वार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची भेट वस्तू, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. ज्या ज्या वेळेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या त्या वेळेस त्यांना या स्पर्धेची आठवण येईल, यात काही शंका नाही आहे. धन्यवाद. तर स्वागत सत्कार झाले आहेत. आपण वळूया मॅचच्या दिशेने की मॅचची सुरुवात आपण ऐकूया. किरवली गावचा बुलंद आवाज आमचे मित्र निकेश राऊत. यस नेक्स्ट मॅच अरव अँड देवांश 11 विपक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. चला किरण भोईर या आपण टॉस करून घेऊया लवकरात लवकर. आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. हॅलो चेक. अरब अँड देवांश 11 टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण या. मी सन्माननीय सुरेशजी भोईर, बंडूजी भोईर आपणास विनंती करतोय की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता सुरेशजी भोईर, बंडूजी भोईर आपण देखील या. चला लवकरात लवकर टीम देवांश अँड अरव 11चे कॅप्टन आपण जॉईन व्हा. आपण नाना पाहूया. एका बाजूला BPL तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ग्रामपंचायत भिनार. कॉलिंग कोण करेल? टीम अरब अँड देवांश 11चे कॅप्टन कॉलिंग करतात. सुरेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते या टॉस उडवला गेलाय. BPL असं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस जिंकलाय या स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीम भिनारचे कॅप्टन किरण भोईर माझ्या समवेत आहेत. किरण भोईर टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण करणार.
क्षेत्ररक्षण करतोय. तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. हरेश भोईर तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होत आहे. सो आपण त्वरितच कॉम्बॉक्समध्ये बोलूया. ओव्हर टू द निकेश राऊत. थँक्यू सो मच एव्हा कॉमेंटेटर संदेशजी वखारे सर. इथे समाचार घेतला जातोय फलंदाज संजय घाटाळे याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तदनंतर हा स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आलाय षटकार. आणि 29 धाब्यांची गरज असेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलक्यात आणि पुश केला होता, मात्र संधी बनली होती गोलंदाजासाठी, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकी घडली आहे. 2 धावा घेतल्या गेल्या तर फलंदाज विशाल भोईर आणि
षटकातील पुढचा बॉल जगदीश घाटाल गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र शॉट फाईन लेग मध्ये प्रयत्न करणं गरजेचं होतं मित्रांनो. मात्र वन बाउन्स चेंडू कलेक्ट केला गेला या फिल्डरकडनं. एक धाव खर्च केली आतापर्यंत आणि धाव संख्या असेल ती म्हणजेच 18. 1 बाद 18. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने जणू काही पुश केलंय, मात्र गॅप शोधलाय. चांगलीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आउटफील्ड मध्ये आणि धाव संख्या झाली ती म्हणजेच 2च्या मदतीने 20. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र हा चेंडू मात्र खराब म्हणू शकतो आपण. फलंदाजासाठी मेजवानी होती आणि त्या मेजवानीचा स्वीकार केलाय फलंदाजाने आणि षटकार ठोकलाय. सर आपण आपल्या या मुख्य व्यासपीठावर आपण स्वागत सत्कार आणि सन्मान करणार आहोत. आदरणीय हरक्या जी गुलवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आपण शुभ सन्मानित करणार आहोत. आणि विनंती करीन आदरणीय संदेश जी वखारी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान आपण हा करायचा आहे. हरक्या जी गुलबी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आपण शुभ सन्मानित करणार आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र श्वाल, अनेक रंगांनी भरलेलं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे खास मोमेंटम म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे. धन्यवाद. आणि त्यानंतर आदरणीय प्रकाश जी भोईर आपल्याला देखील विनंती आहे आपण आपल्या या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, मात्र चांगला झेल पकडलाय स्क्वेअर लेग मध्ये. दुसरा गडी बाद होईल. काही झेल पकडला होता. सव्वीस वर दुसरा गडी गारद झालाय टीम बी ग्रुपचा. मात्र मागचा झेल अविश्वसनीय झेल पकडला गेलाय स्क्वेअर लेग मध्ये. उच्च दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि याची गरज सुद्धा असेल ध्रुवी 11ला. कारण धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 26. अजूनही फक्त 13 धावींची गरज असेल. मात्र या 13 धाव्या रोखल्या जातील का? नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय, त्यावर एक सिंगल धाव मिळतीये. फलंदाज पवन म्हस्कर याला. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र इनस्विंग करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडनं. मात्र लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल. अव्वांतर धाव मिळतीये टीम बी ग्रुपला. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. वारंवार इनस्विंग आउटस्विंग करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. पूर्णपणे हवी ठरलाय आतापर्यंत मागील 3 चेंडूंवर. पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट प्राप्त केली या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज गणेश. आता मात्र गचाल क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेग मध्ये चेंडू फरार झालाय, निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. या धावा रोखणं गरजेचं असेल ध्रुवी 11चा विचार केला तर. कारण धावांची गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 7. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32. यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होईल. एक सिंगल धाव मिळेल.
तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल हा. समीकरण असेल 7 चेंडू आणि 6 धावेंची. हा निर्णायक चेंडू असेल. चेंडू हवेत असेल आणि विजयाचा शंखनाद करणारा हा षटकार. विजय संपादन केलंय टीम बी ग्रुपने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम ध्रुवी 11. आत्ताच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्याने पहिल्या सत्रामध्ये अंतिम षटक हाताळलं, ज्यामध्ये 8 धावा खर्च करत असताना तब्बल 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 16 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या. तो बी ग्रुप संघाचा विशाल भोईर ठरतोय मॅन ऑफ दी मॅच. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विशाल भोईर याला विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ज्याच्या बॅटमधनं 16 धावा आणि तब्बल 3 विकेट्स प्राप्त केल्या, तो विशाल भोईर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड विशाल, आपण यायचं आहे. आणि विशाल यांना आपण सामनावीरचा किताब आहे तो आपण देणार आहोत. आदरणीय प्रकाश जी भोईर, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण जो कॅश प्राइज आहे विनोद गोपाल भोईर यांच्या वतीने 1990 यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि त्यानंतर आदरणीय नाना भोईर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी स्वर्गीय कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेंद्र पुंडलिक भोईर यांच्या वतीने ती ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे. आणि नाना भोईर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आणि विशाल, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर बेस्ट ऑफ लक पुढील मॅच करता देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट मॅचकडे आपण जाणार आहोत. अंतिम जो स्लॉट्स आहे लीग फॉर्मॅट प्रकारे जो आपण स्लॉट्स जो आहे तो आपण पार पाडणार आहोत. आणि अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र आपण सेमीफायनलकडे जाण्याकरिता जो समीकरण आहे तो मात्र कशा प्रकारे जोडला जाईल, ऑर्गनाइज टीम मात्र ते सेट करेल आणि त्याच्यानंतर मात्र आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचेल. तत्पूर्वी अंतिम जी मॅच आहे ती देखील इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि देवराज भोईर आपण यायचं आहे. आणि सचिन जी भोईर आणि ध्रुवी 11 ध्रुवी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. देवराज भोईर आणि स्नाना भोईर, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते 1000 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते आपण सचिनजी भोईर यांनी दिलेलं आहे. संघाचे ओनर आहेत, पॅकर्स आहेत. परंतु जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आणि देवराज भोईर कॅमेरामॅन आणि मनोज पगारे जो त्यांनी झेल पकडला होता त्यांच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. मनोज पगारे आपण यायचं आहे. ध्रुवी जिंच्या नावाने हा संघ पुरस्कृत केलेला आहे. आणि ध्रुवीला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण